करायचा, हो की नाही? आणि मला एक गोष्ट सांग, ह्या सगळ्यात त्या बिचाऱ्या यशची काय चूक आहे? हा अगं, त्याचं खरंच प्रेम आहे ग तुझ्यावर. हे बघ, तू आता घाबरून काही बोलली नाहीस ना तर त्याला खरंच लग्न करावं लागेल श्वेता बरोबर. हे बघ, ऐक ऐक माझं, ऐक रे, ऐक. एकदा प्रेम फसलं म्हणून परत प्रेम करायचंच नाही असं नसतं. पण ताई अगं, आता कुठल्या तोंडाने जाऊ मी सगळ्यांसमोर? अगं रेव, तुला कळत नाहीये का? तू काही पाप केलेलं नाहीयेस. अगं रेव, हे बघ, बरं तुला भीती वाटत असेल ना तर मी येते ना तुझ्या बरोबर. हा, आपण दोघे जाऊया एजंटकडे आणि मग तू त्यांना सगळं खरं काय ते सांग. हे बघ रेव, मला तर वाटतंय ती दुर्गा तुला ब्लॅकमेल करते ना, हे सुद्धा तू सांगून टाकायला हवंस. काही काय नको. ती दुर्गा मॅडम कायमच्या चिडून बसल्या तर, आणि मग त्या एजंटनी जर दुर्गा मॅडमना अशी एकदम काहीतरी सिरियस शिक्षा दिली तर किती अवघड होईल आपल्या सासरी आपल्याला संसार करायला. नाही नाही देऊ. काय म्हणालीस तू? आपलं सासर? म्हणजे अजूनही सासर म्हटलंय की तुला यशच घर डोळ्यासमोर येतंय ना? अगं रेऊ, यशवर एवढं प्रेम असताना का तू सॅक्रिफाईस करायला निघालीयस? आपण आता लगेच एजंटकडे जाऊया आणि त्यांना सगळं खरं सांगूया. सर, तुमचा फोन बहुतेक सायलेंट वरती. लीला मॅडम तुम्हाला फोन करतायत म्हणून तुम्हाला ते कळलं नसेल. त्यांनी माझ्या फोनवरती फोन केलाय सर, म्हणूनच आलोय मी फक्त. हॅलो. तुम्हाला काय कधी नीट हॅलो म्हणताच येत नाही का? हे बघ, काय काम आहे लवकर सांग. माझ्याकडे वेळ नाहीये. माझ्याकडे वेळ नाहीये. तुमच्याकडे ना थोडाही पेशन्स नाहीये. लुक हू इज टॉकिंग. माझ्या आयुष्यातली सर्वात इम्पेशंट मुलगी तू आहेस. अच्छा, आता माझ्याशी भांडायला, मला टोमणे मारायला वेळ आहे वाटतं तुमच्याकडे. तुम्हाला हे सांगायला फोन केलायस? अजिबात नाही. मी कधी फालतू बडबड करतच नाही. मला फक्त एवढं सांगायचं होतं की मी आणि रेवती येतोय तुमच्या ऑफिसमध्ये, येतोय तुमच्याशी बोलायला. प्लीज तुम्ही कुठेही आता जाऊ नका. तिथेच थांबा आणि तुमचे मीटिंग अपॉइंटमेंट जे काय असेल ना सगळं कॅन्सल करा. आम्ही येतोय. ही मुलगी मला इम्पेशंट माणूस म्हणतेय. कोणाला तरी ते बोलावं लागेल होतं सर. लीला वहिनी धाडसी आहेत म्हणून त्या खरं बोलू शकले. आउट. हा, यश ऐक ना, मला सांग ना यातली कुठली रिंग घेऊ मी? कोणती घे? अरे असं काय करतोयस तू? आपली एंगेजमेंट आहे ना मग. आणि माझं ठरलंय, मी तुझ्या चॉईसची अंगठी घेणार आहे. ठीक आहे. ही खरंच वंडरफुल. मला माहित होतं तू हीच अंगठी चूज करणार ते. खरंच यश, आपला चॉईस खूप सिमिलर आहे. हा, मला पण हीच अंगठी आवडली. मी आलेच, आईला दाखवून येते. यश, यश मला कळतंय की तू खुश नाहीयेस, पण तोंड पाडून बसू नकोस प्लीज. थोडासा इंटरेस्ट घे. ताई, मी प्रयत्न करतोय ना ग. मला ती श्वेता ना अजिबात आवडत नाही. पण तुझं लग्न तिच्याशीच होणार. एजंटच्या शब्दासाठी आणि तुझ्या भल्यासाठी.